सोलापुरातील ज्येष्ठ कवी, गीतकार तथा साहित्यिक माधव रामचंद्र पवार यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून साहित्यिक माधव पवार आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांची आजाराशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या 12-13 वर्षांपासून कवी माधव पवार किडनीच्या आजाराने त्रस्त होते. या काळात त्यांनी तब्बल 1650 डायलिसिस पूर्ण करून मृत्यूशी कडवी झुंज दिलेली, पण अखेर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधव पवार हे सोलापूर जिल्ह्यातील एक अत्यंत लोकप्रिय कवी म्हणून परिचित होते. त्यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवन, मानवी भावना, सामाजिक वास्तव आणि संवेदनशीलतेचे प्रभावी चित्रण आढळत होते. साध्या भाषेत खोल आशय मांडण्याची त्यांची शैली रसिक वाचकांना विशेष भावत होती. त्यांनी मराठी कवितेला नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक तरुण कवींना प्रेरणा दिली. साहित्य क्षेत्रात अनेक दशकांपासून सक्रिय असलेल्या पवार यांनी काव्य वाचन, साहित्य संमेलने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कवितांचे अनेक संग्रह प्रकाशित झाले असून स्थानिक तसेच राज्यस्तरीय साहित्य मंचावर त्यांना मान्यता मिळाली होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. सोलापूर शहरात त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक साहित्यिकांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण करत मराठी कवितेतील एक महत्त्वाचा आवाज हरपल्याची भावना व्यक्त केली. माधव पवार यांच्या पश्चात कुटुंबीय, आत्पेष्ट आणि मोठा साहित्यप्रेमी समुदाय आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.